मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा. आमदार राजेश पाटील यांना काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरबे यांचा टोला. 2009 साली चंदगड विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाली. 2019 साली माजी आमदार संध्याताई कुपेकर या विधानसभा निवडणूक लढायला तयार नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवार नव्हता. म्हणून त्यावेळी काँग्रेसशी समन्वय असलेले आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आणि आमदार सतेज पाटील यांच्या आदेशानं काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणलं. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी आमच्या विरोधात वाईट भूमिका घेतली असा खुलासा करीत जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा असा टोला आमदार राजेश पाटील यांना कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस विद्याधर गुरबे यांनी लगावलाय. दिल्या घरी सुखी न राहता पळून जाऊन तिसऱ्याबरोबर संसार मांडला अशा गद्दार माणसाला या निवडणुकीत गाडल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दमही विद्याधर गुरबे यांनी भरलाय. तर चंदगड विधानसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला मिळायला हवा. उमेदवार चंदगड अथवा गडिंग्लजचा कोणी असू दे, त्यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा. काम केले आदरणीय या ठिकाणी सुरेश या ठिकाणी संभाजीराव शिरोलीकर साहेब, त्याचबरोबर उपस्थित व्यासपीठावर अभिपट साहेब आणि सन्माननीय सर्व व्यासपीठ. मी सुद्धा चंदगड विधानसभा मतदारसंघाचा इच्छुक आहे, म्हणून मला या ठिकाणी सगळ्यांच्या निर्देश नेत्यांच्या बरोबर बोलण्याची या ठिकाणी संधी दिली गेली आहे. साहेब, आपल्याला सांगायचं आहे की 2009 साली चंदगड विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाली. 2009 साली आपण या ठिकाणी चंदगड विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाच्या निकाल लागला. आपण थोडक्यात मदत पडला, पण जरी पडला असा तरी मी सर्व सामान्यांच्या नाव जे आहे की टिकवायचं काम तुम्ही या ठिकाणी केलं. त्याचबरोबर 2014 साली या ठिकाणी आदरणीय अप्पी पाटील साहेब चंदगड विधानसभा मतदारसंघात, त्याचबरोबर 2019 साली परत अप्पी साहेब भेटले. पण हे लढत असताना या ठिकाणी 2019 ची जाणीव आपल्याला सर्वांना का करून द्यायचं तर कारण सांगतो की कारण ज्या वेळेला चंदगड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागली त्याला राष्ट्रवादीमध्ये आदरणीय संध्याताई कुपेकर मॅडम लढायला तयार नव्हत्या आणि या लढायला तयार नसताना या ठिकाणी राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता. उमेदवारी या ठिकाणी आदरणीय एम जे पाटील साहेबांनी सुद्धा या ठिकाणी मतदारसंघातून मागितली होती. पण त्यावेळेला एक विचार असा आला पाटील साहेबांकडे की काही केलं आपल्याला ही सीट आणायची आहे, ही आपल्या आघाडीची सीट आहे आणि या आधीपासून ही भूमिका आदरणीय बंटी साहेबांनी ठरवली आणि कदाचित काँग्रेसचा समन्वयक असणारे आदरणीय आताचे आमदार राजेश पाटील साहेब यांना या ठिकाणी बंटी साहेबांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं या ठिकाणी काँग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काम करून त्यांना दिलं. हे देत असताना ज्या पद्धतीने जा मुली जा, दिल्या घरी सुखी राहा आपण म्हणतो, त्या पद्धतीने ही मुलगी जी आमच्यातनं गेली ती परत ज्या कार्यकर्त्यांनी, सामान्य कार्यकर्त्यांनी जी भावना आता अभय साहेबांनी व्यक्त केली, आदरणीय या ठिकाणी विद्याधर पाटील साहेबांचे वडील त्या ठिकाणी होते, आम्ही सर्वांनी काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करून त्याला निवडून आणलं होतं. पण निवडून आणलेल्या दुसऱ्याच दिवसापासून आम्हाला या ठिकाणी जी भावना किंवा जी भूमिका आमच्या विरोधी घेतली ती अतिशय वाईट होती. हे घेत असताना साहेब मी जसं म्हटलं जा मुली जा, दिल्या घरी सुखी राहा, ती मुलगी दिल्या घरात सुखी राहिली सुद्धा आम्हाला काय वाईट होऊन घ्यायचं नव्हतं. ती मुलगी त्या घरात सुद्धा पळून गेलेली आहे आणि त्याला तिसरीकडे संसार मांडलेला आहे. त्याला मुलीचा संसार जर आपल्या घराने आज आम्ही बाहेरची माणसं सांगतो तुम्हाला की आमची आज जबाबदारी आहे काँग्रेसवाल्यांची की आज या ठिकाणी अशा पद्धतीची अशा विचाराची माणसं, अशी गद्दार माणसं घालणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. प्रसंगी उमेदवारी साहेब कुणालाही असू देत, प्रसंगी मागच्या वेळेला 2014 सुद्धा तुम्ही काँग्रेसमध्ये पण होता, 2019 सुद्धा तुम्ही लोक काँग्रेसमध्ये होता. अरबळ साहेब होतो, आम्ही होतो, या ठिकाणी सूर्यनाथ वांकर साहेबांचं कुटुंबीय होतं, आम्ही मोजकीच माणसं या ठिकाणी काँग्रेसमध्ये होतो. पण जी होतो ती बंटी साहेबांचा विचार घेऊन जाणारी माणसं होतो. त्याच विचाराची ताकद आदरणीय त्या ठिकाणी गोपाल साहेबांनी जाहीर प्रवेश केला आणि तीच ताकद माझा आमची दुप्पट झाली. लगेच अप्पी पाटील साहेबांनी प्रवेश केला, ती दुप्पट ताकदली आणि आज आमची विनंती आपल्याला साहेब राहणार आहे की आमच्या सर्वांच्या वतीनं आज हा चंदगड विधानसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला सुटलाच पाहिजे आणि तो सुटावा म्हणून आम्ही सर्वसामान्य जनता असू देत, उमेदवार प्रसंगी कोणी असू देत, उमेदवार एक द्या, कोण पण द्या, आणि काँग्रेसमध्ये उमेदवारी जातीला मागूया आणि ही उमेदवारी काँग्रेसलाच देणार आहे. मला आमचा सांगतो प्रत्येकाने त्या ठिकाणी ताकदीने काम करणे गरजेचं आहे. प्रत्येकाला काय वाटतं की चंदगड तालुका आहे, गडिंग्लज तालुका आहे, आजरा तालुका, आपल्याला चंदगड विधानसभा मतदारसंघाची मांडणी सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे. हा 271 चंदगड विधानसभा मतदारसंघ, ज्यामध्ये 9 जिल्हा परिषद आहे, त्यामध्ये 4 जिल्हा परिषद या ठिकाणी चंदगडचे आहेत, 4 गडिंग्लजचे आहेत आणि 1 या ठिकाणी आजऱ्याचं आहे. हे करत असताना 42 बूथ त्या मतदारसंघात आहेत. आजऱ्याच्या आमच्या इथे 138 आहेत आणि तुमच्याकडे 200 आहेत. एकूण 380 बूथ असणारा हा मतदारसंघ आहे. उमेदवार चंदगडचा, उमेदवार गडिंग्लजचा असं कुठेही न म्हणता सर्वांना विनंती एवढी राहणार आहे की उमेदवार हा चंदगड विधानसभा मतदारसंघाचा आणि उमेदवार हा बंटी पाटील साहेबांचा आणि बंटी पाटील साहेब आहेत असं म्हणून आपण सर्वांना भूमिका घ्यायची अपेक्षा व्यक्त करतो.
असं रेडिओ आमचे चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल रेडिओचा आभार मानतो. धन्यवाद.